संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हातीसचा दर्गा प्रसिद्ध आहे. अनेकांचं ते श्रद्धास्थान आहे आणि दरवर्षी ह्या हातीच्या उरसाला राज्यातून देशभरातून अनेक भक्तगण येत असतात. आणि आपण त्याच परिसरात आज उभे आहोत. ते सोमेश्वर म्हणजे हातीस पूल, ह्या पुलावरती आज आपण उभे आहोत. जवळजवळ हा 80 मीटर लांबीचा पूल आणि साधारणपणे 5 कोटी खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आता बांधण्यात आला आहे. आणि ह्या पुलामुळे साधारणपणे तिथून टेंब्यावरून जो वळसा घालून हातीसला लोकांनी यायला लागायचं, म्हणजे किरबाग असेल, सोमेश्वर असेल, तर आता डायरेक्ट ते मंडळी हातीसला डायरेक्ट येऊ शकतील. पूर्वी ते होडीचा वापर करून हातीसपर्यंत येत होते, पण ह्या पुलामुळे साधारणपणे 9 ते 10 किलोमीटरचं अंतर आता कमी झालं आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच या पुलामुळे या पंचक्रोशीला एक मोठा दिलासा मिळाला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने, आर्थिक आणि पुन्हा त्यांचा वेळ वाचणार आहे. जवळजवळ ह्या पुलाचं पूर्णतः 80 ते 90% काम पूर्ण झालेलं आहे. फक्त आता जोड रस्त्याचं काही प्रमाणात काम बाकी आहे आणि पुढे संरक्षक भिंत आहे आणि डांबरीकरण, ह्याचा सुद्धा प्रस्ताव जिल्हा नियोजनाकडे बांधकाम विभागाने पाठवलेला आहे. पालकमंत्री उदय सामंतांनी या पुलासाठी जवळपास 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे जवळजवळ ह्या पंचक्रोशीच्या लोकांना आता थेट हातीसपर्यंत येण्यासाठी अतिशय सुलभ झालंय. आणि जेणेकरून पेंबेला जो वळसा म्हणून लोकांना येत लागत होतं, तो आता वळसा मारायची गरज नाही. आणि येत्या काळामध्ये हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने आणि हातीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणार, एवढं मात्र नक्की. टाइम डिजिटलकरता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.